नमस्कार मित्रों। जब तक बीजेपी भारत में है, भारत पर कोई आक्रमण नहीं कर सकता। हे कोण बोलले? हे बोलले तालिबानचे एक सचिव, की त्यांनी एका व्हिडिओद्वारे असं सांगितलं की भारतात जोपर्यंत बीजेपी आहे तोपर्यंत भारतावर कुणीही आक्रमण करणार नाही। म्हणजे एवढा विश्वास त्या व्यक्तीला आहे की बीजेपी हा पक्ष कसा राष्ट्रीय आणि राष्ट्रभक्तीवर प्रेरित असणारा पक्ष आहे। त्यांचे कार्यकर्ते कसे निष्ठावान आणि देशावर प्रेम करणारे आहेत। त्यांचे नेत्यांचे पदाधिकारी आणि जेही पूर्ण संघटन आहे, हे संघटनेचे जेही सभासद असतील तेही किती निष्ठेने ह्या देशावर प्रेम करतात आणि या देशाच्या प्रगतीला हातभार लावतात की हा देश एवढा बळकट व्हावा की कुठल्याही देशाने ह्या देशावर आक्रमण करण्याची हिंमत सुद्धा होऊ नये। हा जो विश्वास या तालिबानी नेत्याने व्यक्त केला, तसा विश्वास आपण भारतीय मात्र व्यक्त करू शकत नाही। म्हणून म्हणतात बऱ्याचदा, बाहेरून कोणीतरी आपल्या देशाला जेव्हा चांगलं म्हटलं तेव्हा आपल्याला कळतं की आपल्या देशात काहीतरी चांगलं काम चाललेले आहे। पण जोपर्यंत आपल्याला कुणी असं सांगत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या जवळच्या वस्तूचं, व्यक्तीचं मूल्य कळत नाही, असा त्याचा अर्थ आहे। कारण ह्या देशात जेव्हापासून बीजेपीची सत्ता आली तेव्हापासून मोदीला रोज हाकल्याच्या घोषणा अनेक प्रकारे लोक करत असतात। मग त्याच्यात वेगवेगळे प्रकारचे असे नेते आहेत की जे पाकिस्तानात जाऊन सुद्धा पाकिस्तानची मदत मागत होते की आम्हाला मोदीला हाकलायचं आहे, तुम्ही आम्हाला मदत करा। अशा पद्धतीचे हे आपले ढोंगी आणि लबाड राजकारणी की ज्यांना स्वतःची सत्ता हवी आहे, ज्यांना पद उपभोगायचं आहे, ज्यांना पिढ्यानपिढ्या पैसे कमवायचे आहेत, त्यांची ही अडचण झाली। कारण बीजेपी सत्तेवर आला आणि बाकीच्या पक्षांचं महत्त्व कमी झालं आणि त्यांना सत्ता मिळायला त्रास व्हायला लागला। मग असे लोक मोदीला शिव्या द्यायला लागले, असे लोक बीजेपीला शिव्या द्यायला लागले आणि जे बीजेपीने केलं नाही तेही त्यांच्या वर लादू लागले की बीजेपीने हे केलं, बीजेपी हे करेल, बीजेपी देशाला बर्बाद करेल, बीजेपीला अर्थव्यवस्थेमधलं काही कळत नाही, बीजेपी धर्मांध पक्ष आहे, तो भाईचारा संपवायचा प्रयत्न करतो, तो देशाची एकतेला तोडण्याचा प्रयत्न करतो आणि तो देशाचे तुकडे करण्याचा प्रयत्न करतो। म्हणजे एका बाजूला तालिबान नेता म्हणतो की बीजेपी जोपर्यंत भारतात आहे तोपर्यंत भारतावर कोणाची नजर वाकडी पडू शकत नाही, कोणाची हिंमत होऊ शकत नाही। मात्र आमच्या देशात राहून म्हणजे आपल्या देशात राहून आपल्याच लोक आपल्याच अशा देशप्रेमी, अशा निष्ठावान, अशा ताकदवान पक्षाला दूषणं देत असतात आणि ह्या पक्षाला हाकण्याचा प्रयत्न करतात। मित्रो बघा, हा असा प्रकार सगळा आहे। म्हणजे आपल्याला आपल्याची किंमत नाही, असं हे सगळं आपल्या लोकांचं वागणं आहे। नमस्कार।